टॉस या ठिकाणी जिंकला. वन मॅन शो विनायक खोपरे याचा खेळ आपण पाहायला खरं तर अफलातून खेळली. पाबल विभागातील एक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच आपल्याला या ठिकाणी त्यांना ट्रॉफी देऊया. निलेश पाटील उर्फ दादूस यांना विनंती असेल खरं तर भूमी 11 तुम्ही नाव ऐकलाच असेल कारण एक स्पर्धेमध्ये मात्र भूमी 11 पेनकुलीवाडा भूमी 11 फणस डोंगरी हे सातत्याने नाव तुम्ही ऐकताय. त्यांचे जे पॅकर निलेशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते मात्र विनायक खोपरेला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो ब्रँडेड टी शर्ट देण्यात येतोय. विनायक चांगला खेळ तुझा पाहायला मिळाला. खूप साऱ्या शुभेच्छा देखील असतील. विनायक पण या ठिकाणी जरूर जोडले जाऊ. विनायक एवढी मोठी स्पर्धा खेळत असताना मात्र चांगला प्रदर्शन तुझं राहिलं. काही दबाव होतं? दबाव नक्कीच होतं कारण का गेल्या वर्षी मी ही लीग खेळलो होतो तिथे माझा थोडा परफॉर्मन्स खराब झाला होता. परंतु आमच्या विभागातले नक्कीच जे मला नेहमी सपोर्ट करतात आमच्या गावातला योगेश काडगे असेल, जांबुशीचा बंटीदा असेल, कोंडवीचा बंटीदा असेल, पाबलचा हरीश असेल, जांबुशीचा विशाल जाधव असेल यांनी मला नेहमीच सपोर्ट केला आणि भाईला सांगितलं होतं का आमच्या विभागातला प्लेअर आहे तुम्ही टीममध्ये घ्या, चांगला खेळतो. आणि भाई आणि भाईच्या टीमनी मला चांगला सपोर्ट केला त्याच्यामुळे हा परफॉर्मन्स झाला. नक्कीच एवढी मोठी स्पर्धा खेळत असताना पहिली मॅन ऑफ द मॅच तुला या ठिकाणी मिळाले. काय या ठिकाणी काय तुला वाटते की एवढी मोठी स्पर्धा आहे आणि मला मॅन ऑफ द मॅच मिळाले? नक्कीच तालुकास्तरीय ही स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच मिळणं माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. माझ्या लाईफमध्ये सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे कारण का मी याआधी कधी एवढी मोठी लीग खेळलो नव्हतो. यस, खूप शुभेच्छा असतील विनायक खोपरे तुला. नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया बदल. या ठिकाणी जोडले जातील एक मराठी भाषेतील बुलंद आवाज शेखरजी पाटील सर. थँक्यू. थँक्यू सो मच स्वप्नीलजी पवार सर. अगदी त्यांचा आवाज तुम्ही ऐकताय. चला 12th मॅन यायचं बघा. 12th मॅन यायचं आपण. SS वॉरियर संघाचा आलेला आहे आणि अगदी जय हनुमान तरणखोप संघाचा सुद्धा इथे 12वा प्रतिनिधी येतोय बघा. प्रत्येक गावातील एक एक खेळाडू निवडला गेलाय. प्रत्येक गावातील एक एक खेळाडूला दिली गेलेली संधी आणि पेन प्रीमियर लीगचं हे दर्जेदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. अगदी खूप चांगला प्लॅटफॉर्म, खूप चांगला फॉर्मॅट आणि त्या फॉर्मॅटमध्ये सर्व संघ आणि सर्व खेळाडूंना खेळताना पाहायला मिळत आहेत. सामना असेल क्रमांक आजच्या दिवसामधील हा दुसरा. लीग तुम्ही पाहताय लल्ला वास्कर असतील त्यांची पूर्ण टीम व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळते. खूप सारी मेहनत त्यांची या स्पर्धेच्या माध्यमातून आणि बरीच वर्षे ही स्पर्धा सुरू आहे. आणि मग पेन प्रीमियर लीग PPL 2024चं हे पर्व आणि दिवस मात्र आजचा 4था आणि त्यामधील सामना. एका बाजूला SS वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला संघ तुम्ही पाहू शकाल तो जय हनुमान तरणकोप. टॉस जिंकला SS वॉरियर्स संघानं. फिल्डिंग करताना प्रथम बॅटिंग करतोय जय हनुमान तरणकोप संघ. पहिला चेंडू या वेळेला अगदी फुल टॉस आणि त्या चेंडूवर मात्र आपण पाहू शकाल डीप एक्स्ट्रा कव्हर. इनफिल्डला क्लिअर करत असताना शॉर्ट कव्हर मधून चेंडू सरळ निघालाय. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार बादल म्हात्रेच्या बॅट मधून.
धावसंख्या 6 ने वाढली जाते. धावसंख्या टोटल 16 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार ज्या पद्धतीनं मग वारकरी संप्रदाय विठुरायाच्या भेटीला अगदी भाविक भक्त गुडघा टेक, तमाशा देख आणि चेंडू मात्र सरळ आपण पाहिला तर अगदी जो आपण पाहता उंच भाग आहे आणि त्या दिशेने येणारा यूज मॅक्सिमम लॉंग 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 वे 6 षटकार. जी आक्रमकता आहे ना ती आक्रमकता बादलने सिद्ध केली आहे बघा. कारण तो स्वतःला जास्त वेळ शांत नाही ठेवू शकत. कारण तो खेळाडूच असा आहे की त्याच्याकडे एक क्षमता आहे. अगदी सुरुवात केली तर पहिल्या चेंडूपासून षटकार चौकार, अगदी बाद झाला तर लगेच. जर मैदानात तग धरून जर उभा राहिला तर मग समोरच्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची पलटाभुई नक्कीच होऊ शकते. परंतु धावसंख्या धावपलकावर टोटल अगदी पाहायला मिळतात 22 धावा. या मॅच मध्ये धावा जमतील. या मॅच मध्ये धावांचा पाऊस, धावा तुम्हाला अगदी पाहायला मिळतील. 22 रन स्कोरबोर्डवर. एंड चेंज झालाय फलंदाजी करण्यासाठी. आता कॉम्बॉक्सच्या एंड कडून बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल प्रवीण नलावडे हा पहिला चेंडू खेळतोय आणि त्याच्या समोर मात्र गोलंदाज आहे चेतन घरात. चेतन घरात अगदी संदीप भोईर अगदी प्रचलित व्यक्तिमत्व आहे. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अगदी तुम्ही त्यांना पाहताय. प्रत्येकाची नावं माहिती आहे. तिथे मात्र लेग बिफोर द विकेटचं अपील या वेळेला झालं परंतु पंच सांगतायत ही चेंडू अगदी मिस होत नाही. यष्ट्यांना थोडासा बाजूने निघालाय आणि त्यानंतर मग लेग बायची मिळाली एक सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर टोटल 23 धावा. अगदी लेग बिफोर द विकेट म्हटलं ना, हाईट फॅक्टर, लाईन आणि लेंथ या सर्व गोष्टी तिथं योग्य असणं महत्वाचं असतं. हा चेंडू आलाय लेग बायची एक सिंगल, धावसंख्या 23 धावा. 23 रन्स. चेतन घरत पुन्हा एकदा सज्ज. बादलसाठी अगदी चेंडू जर आपण पाहिला तर खोलवट टप्प्यामध्ये अगदी जी क्रीज आहे त्या क्रीज मध्ये चेंडूला रिलीज केलं आणि त्यानंतर मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. डॉट चेंडूची सांगता समाप्ती पाहायला मिळतीये. 23 धावा येत आहेत धावपलकावर. पेन प्रीमियर लीग अगदी फटका सुरेख मनगटी ताकदीचा फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरला अगदी क्लिअर करत असताना चेंडू निघालाय सरळ सीमा पार, चौकार. बादल मात्र बरसतोय अगदी मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू अगदी पाहू शकाल संबरिंग डिलिव्हरी अगदी लो राहणारा चेंडू आपण पाहिला. अगदी जमिनी लगत होता. ज्या पद्धतीने एखादी पाणबुडी जर आपण पाहिली ना समुद्रामध्ये अगदी पाण्यामध्ये असते, थोडंसं डोकं वर करणं परत आतमध्ये जाणं, त्या पद्धतीचा चेंडू होता. अगदी चांगला चेंडू आणि त्यानंतर डॉट आलाय. हा चेंडू या वेळेला बादल म्हात्रेला अगदी फसवलं जाणार का, परंतु चुकी करतोय. फसवलं जाणार का याच्यावर प्रश्नचिन्ह होता परंतु ती चुकी झाली बघा. जीवदान दिलंय आणि ते जीवदान कुणाला दिलंय? जो मैदानामध्ये पहिल्या चेंडूपासून खेळतोय, पहिल्या चेंडूपासून आग ओकतोय, त्या खेळाडूला मात्र जीवदान देणं कितपत योग्य असेल हे येणारी पुढचं षटक, पुढचा काल आणि वेळ मात्र सांगून जाणार आहे. धाव संख्या धावपलकावर टोटल जमतायत 28 धावा. अगदी संदीप सर काय घडलं बघा या चेंडूवर. हा चेंडू पुन्हा एकदा पाडवर अदलला गेला. अगदी शरीराचा वेध घेत होता परंतु पुन्हा एकदा पंच सांगत आहेत की चेंडू मात्र असेल हा डॉट आणि फलंदाज तिथे मात्र आपण पाहिला तर बचावलं गेलाय. 2 षटकं संपली. 12 चेंडूचा खेळ संपला. P1 P2चं षटक. पहिल्या षटकामध्ये हर्षल पाटीलच्या 22 आणि त्यानंतर चेतन घरतनं केलेलं कमबॅक आपण पाहिलं.
जी सरासरी पहिल्या षटकामध्ये 22 होती तिला अंकुश लावण्याचं काम अगदी 8 धावांनी कमी केलं आणि टोटल आपण पाहिल्या तर धावा जमल्या 28 आणि टोटल 14च्या सरासरीनं 28 धावा धावफलकावर. अगदी पेन शहर अगदी आपण पाहिलं तर विकसित होतोय बघा. अगदी बऱ्याच गोष्टी आम्ही पाहतोय. इथे मात्र हा फटका तुम्ही पाहताय अगदी लॉंग ऑनला आहे बघा. क्षेत्ररक्षक आहे तिथे सज्ज, चेंडू अडवला जात आहे. एक सिंगल मात्र आली. गोलंदाज प्रथमेश सुयशला तुम्ही पाहताय आणि क्षेत्ररक्षक प्रथमेश होता आणि फटका आपण पाहिला बादलचा. एक सिंगल आली. बादलला दिलेलं जीवदान अगदी तो क्षेत्ररक्षक टेन्शन मध्ये असेल बघा. कारण बादल जर बाद झाला असताना तर या मॅचवर अगदी पकड निर्माण करता आली असती, परंतु तसं घडलं नाहीये. इथे मात्र लॉंग ऑफ मध्ये आता मात्र आहे बंटी घरत या वेळेला अगदी तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्यानं मात्र टिपलाय झेल आणि संपला. इथे मात्र तुम्ही पाहू शकाल फलंदाज प्रवीण नलावडेचा खेळ. साईबाबा अगदी ओम साईराम आणि मग श्रद्धा आणि सबुरी अगदी जो मंत्र आपण पाहिला आणि ज्यांच्या माध्यमातून मग पाण्यानं सुद्धा दिवे पेटवले गेले. असे बरेचसे चमत्कार आपण पाहिले त्या शिर्डीचे साईबाबा. परंतु मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये. अमित बंड्याला तुम्ही पाहताय. अगदी वास्तव पिक्चर आपण पाहिला असेल, फ्रॅक्चर बंड्या गँग अगदी पाहिले असेल तुम्ही. परंतु इथे मात्र अमित बंड्या या वेळेला मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फेस करतोय. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला तर सन्मान दिलाय. हे मी म्हणेन क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. अगदी समोर जर तुमच्या एखादा खेळाडू चांगला खेळतोय ना, मग बादल खेळतोय त्याला माहिती आहे आणि अमितनं मात्र एक सिंगल काढून त्याला स्ट्राईकवर आणलं. कारण जितका बादल स्ट्राईकवर राहील तितक्या धावा त्या फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान तरणखोप संघासाठी जमतील हे माहिती आहे त्यांना. बॉलिंग मार्कवर गोलंदाज. इथे मात्र सुयशचा हा चेंडू तुम्ही पाहताय अगदी लोअर फुलटॉस होता. चेंडू ऑफस्टिकवर होता. लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न झाला, कन्वर्ट करू शकला नाही. फटका बादल म्हात्रे. एक सिंगल आली. षटकार चौकार आणि त्याच्या बरोबरीने सिंगल डबलला प्राधान्य देणे सुद्धा महत्वाचं आहे. कारण ज्या वेळेला स्ट्राईक रोटेट होते ना त्यावेळेला प्रेशर वाढत जातं गोलंदाजावर. जितके डॉट चेंडू खेळणार तितकं प्रेशर आपण पाहिलं तर मग रिलीज होत असतं हे सुद्धा आपण पाहिलंय आणि ते करावं लागेल. इथे मात्र विकेट घेणं. हा चेंडू तुम्ही पाहू शकाल अगदी बराचसा दुर्बर आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे वळले जात आहेत. आमची प्रवीणजी अंद्रे सरांना आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून हा अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय आमचे प्रवीणजी अंद्रे असतील आणि आमचे रवी पाटील यांना आपण पाहतोय. अगदी दोन पंच मैदानाच्या आतमध्ये काम करतायत. पुन्हा एकदा पंचांना मैदानाच्या आतमध्ये कवायत करावी लागतीये. अगदी कवायतीचा प्रकार जर म्हटला तर मग आपण शाळेमध्ये शिकलो. अगदी इन्फेक्शन ज्या वेळेला असायचं ना, अगदी मग त्यावेळेला अगदी ज्या वेळेला बाहेरचे शिक्षक यायचे तपासणी करायला पाहायला त्यावेळेला अगदी तो पीटीचा तास आपण म्हणतो त्यामध्ये आपण या गोष्टी शिकलेलो आहोत. बॉलिंग मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल तो म्हणजे सुयश. हा फटका चेंडू मात्र सरळ होता फुलटॉस आणि त्याच्यावर मात्र अगदी निर्णय आलाय पंचांचा. येतोय 6 धावा. षटकार.
अगदी पंच सांगतायत बघा. आपण करूया स्वागत. अगदी आमच्या समोर जी ब्लॅक स्क्रीन आहे त्याच्या बाजूने सुद्धा प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. आमच्या उजव्या बाजूला डगआउट आहे. त्यानंतर त्याच्या वरती अगदी आपण पाहिलं तर उंचीवर तुम्हाला बरेचसे प्रेक्षक पाहायला मिळतात. या सर्वांचं आपण करूया स्वागत. आणि मग त्यानंतर जो आमचा मुख्य व्यासपीठ त्याच्यावर असणारे सर्व आयोजन कमिटी पाहायला मिळते. अगदी सर्व पाहुणे मंडळी आणि त्यांचं आपण करूया स्वागत. सर्वांचं स्वागत करणं महत्वाचं आहे, कारण शुभ सन्मान करणं हे सुद्धा महत्वाचं असतं. भारतीय संस्कृती आपण जोपासत असतो अगदी, आणि येणाऱ्या पाहुण्यांचा शुभ सन्मान हे मात्र अगदी आपण करतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये अमित बंड्याला तुम्ही पाहताय अगदी गॅप मधून चेंडूला हलक्या हाताने खेळतोय. अगदी फक्त दिशा दिली बघा, कारण शेवटच्या एंड मोमेंटला अगदी पाहिलं त्याने ओळखलं चेंडू थोडासा बाहेर निघतोय. जर बॅटचा जर फेस खोलला नाही तर चेंडू डॉट जाण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यावर मात्र 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावीच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावर येते ती टोटल 48 धावा. 48 रन्स पाहायला मिळत आहेत. गोलंदाज चेतन घरत. चेतनचा हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळतोय. क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल आली आहे. फलंदाज अमित आणि मग बादल या 2 फलंदाजाच्या माध्यमातून, आणि या सिंगलच्या बरोबरीनं 49 रन्स 49 धावा. या मॅच मध्ये किती धावा जमवल्या जातील, या मॅच मध्ये किती धावा जमतील आणि या मॅच मध्ये किती धावा जमून आव्हान टार्गेट ठेवलं जाईल समोर जय हनुमान आपण पाहिलं तर SS वॉरियर्स संघाच्या समोर, हे सुद्धा पाहायला मिळेल. अगदी कव्हरच्या दिशेनं मनगडी ताकदीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र अगदी टॉस झाला थोडासा आणि त्यानंतर मात्र डॉट गेंद पे कोई आकडा नाही, कोई नंबर नाही. चेंडू मात्र सरळ निर्धाव पाहायला मिळतोय. बऱ्याचशा टुर्नामेंट या मैदानावर आपण पाहत असतो दरवर्षी. यंदा सुद्धा खूप साऱ्या ट्रॉफीज पाहिल्या, परंतु इथं मात्र बादल मात्र सांगतोय की मी थांबायला तयार नाहीये. आणि हे सांगत असताना येतोय अगदी पॅव्हलियनच्या वरतून आलेला यूज मॅक्सिमम लॉंग स्टॉप 6 षटकार. अग्री कोऱ्यांची एक विरामाय. अगदी पेन कोलीवाडा जरी म्हटला तर मग त्या एकविरा मातेच्या पूजेचा मान, पालखीचा मान सुद्धा आपण पेन कोलीवाडा यांना सुद्धा आपण पाहिलाय. अगदी अनिकेत 11 पेन कोलीवाडाने यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. आमचे लल्लाजी वास्कर असतील, त्यांची पूर्ण टीम आणि त्यांच्या माध्यमातून हे आयोजन पेन प्रीमियर लीग. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. काय डाईव्ह लगाली बघा. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने अगदी आपण टीव्हीच्या समोरच्या क्षेत्ररक्षकाला पाहतो ना, तसा हा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि मग त्यानंतर 2 धावा मिळाल्या टीम फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान तरणकोप संघाला. आणि धावसंख्या धावफलकावर टोटल जमतीये ती म्हणजे टोटल 57 धावा. 57. 4 षटकं संपली. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत संधी देऊया आमच्या गोल्डन डीजे लाडका डीजेला. चोवीस चेंडू झाले. 4 षटकं संपली. पूर्वार्ध सुरू आहे. पहिला सामना आपण पाहिला तो म्हणजे ओमकार हरपाल अँड कंपनीने जिंकला. अगदी त्या संघाचा खेळ मात्र चांगला आपण पाहिला. गोलंदाजी सुरेख राहिली आणि समोरच्या संघाला मात्र अगदी परास्त करत असताना, परंतु ही लीग स्पर्धा आहे. जरी सामना गमावला असला तरी संधी अजून आहे बघा. अगदी पुढच्या मॅच मध्ये जर चांगला खेळ झाला ना, पुन्हा एकदा संधी उपलब्ध होऊ शकते आणि ते करावं लागेल. अगदी ज्या चुक्या झाल्या ना त्या चुक्यांना विसरून अगदी येणारा फ्युचर, अगदी पुढच्या भविष्यामध्ये, पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला कसा खेळ करायचा आहे
याची थोडीशी टीम मीटिंग अगदी मग शॉर्टमध्ये आणि त्याच्यावर तुम्हाला अगदी विचार करावा लागेल. हा चेंडू मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी पाहायला मिळतोय बराचसा दूरवर आणि पंचांनी इथं सांगितलंय हा चेंडू मात्र असेल तो अवांतर. एक्स्ट्रा धाव अवांतर खर्च होतीये. धावसंख्या 1 न वाढली जातीये. धावसंख्या टोटल 58 धावा. अगदी चांगलं उच्चांक सध्याच्या घडीला आपण पाहतोय 58. हा फटका या वेळेला अगदी फसणार का? फसला जातोय. प्रथमेश नामक क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि कॅरी केलाय अगदी योग्य पद्धतीनं. सफलता मिळवून देतोय गोलंदाज. तुम्ही पाहू शकाल सुयश भटला मिळतीये सफलता. अमित बंड्या हा फलंदाज मात्र होतोय बाद. आतमध्ये अनिल पाटील अगदी अचूक माहिती संदीपजी भोईर सर असतील. काल सुनील पाटील अगदी त्यांचे बंधू सुद्धा खेळताना पाहायला मिळाले. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांचा आपण पाहिला आणि आज मात्र अनिल पाटील कसा परफॉर्मन्स देतील टीमसाठी हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण उर्नोली गावची एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी संदीप सर पाहिलं तर मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट, ग्रामीण टेनिस क्रिकेट अशा बऱ्याचशा बंधूंच्या जोड्या आपण पाहिल्या. बरेचसे भाऊंना आपण पाहिलं एकत्रित खेळताना आणि अगदी मग यशस्वी होताना सुद्धा आपण पाहिलेले आहेत. आणि असं असताना मग आता पेन प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळताना अगदी बऱ्याचशा भाऊंना आपण पाहतोय. परंतु या मॅच मध्ये अनिल पाटील आता स्ट्राईक एंडवर. अनिल पाटीलचा हा फटका पहिला चेंडू फेस करत होता. ताकद थोडीशी कमी पडली. अगदी एनर्जी कमी झाली आणि त्यानंतर मात्र सरळ मंचाच्या समोर हा छेल टिपलाय. क्षेत्ररक्षक चेतन खरात आणि आणखी एक धक्का. तू चल मैं आया. फलंदाज बाद.
सुयश भटचा झालेला कमबॅक जर आपण पाहिली या षटकामध्ये 3 धावा फक्त खर्च झाल्या, 2 सफलता मिळवल्या आणि अगदी मग धावसंख्या जी उच्चांक मोठा वाढत होता त्या धावसंख्येला एक आळा घालण्याचं काम, थांबवण्याचं काम केलं सुयश भटनं आणि यशस्वी षटक राहिलं. धावसंख्या धावफलकावर टोटल जमली 5 षटकं संपली, 3 गडी बाद, 60 धावा, 60 लॉस ऑफ 3 विकेट्स पाहायला मिळतात. अगदी बादल म्हात्रे अगदी बिर्याणी त्यांना खूप आवडते बघा. जर 50 जर त्यांच्या माध्यमातून जर लगावली तर दुपारचं जेवण त्यांच्यासाठी असणार आहे. ताया यांच्याकडून ते जेवण असणार आहे बघा. 39 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय बघा अगदी बादल म्हात्रे. त्याच्या बॅट मधून आपण षटकार पाहिले तर 4 आलेत आणि 2 चौकार पाहायला मिळाले. अशा टोटल 39 धावा. अगदी मग क्रिकेट म्हटलं ना तर क्रिकेटमध्ये तुमच्या यष्ट्या आल्या, खेलपट्टी आली, बाट आली, चेंडू आलं, त्यांना सुद्धा नमन करणं पूजणं महत्वाचं आहे. कारण ज्या खेलपट्टीवर आज आपण 5 दिवस खेळणार आहोत, ज्या खेलपट्टीवर ज्या चेंडूंच्या समोर आपण खेळणार आहोत त्यांच्या समोर नतमस्तक होणं, त्यांना सुद्धा नमन करणं महत्वाचं आहे. हे क्रिकेट आहे. गोलंदाज सज्ज प्रथमेश पाटील. प्रथमेश पाटीलचा हा चेंडू पहिलाच स्वागत केलं जातंय. पहिल्या चेंडूवर बादल म्हात्रे या वेळेला बरसतोय, अगदी खेळी करतोय आणि पहिल्या चेंडूवर येतोय फ्लॅट्स आणि अगदी आपण पाहिला तर पॅरल स्ट्रोक 6 येतोय. विचार केला तर योगेश पवारच्या 50 धावा आपण पाहिल्या अर्धशतकीय पारी. आता मात्र बादल म्हात्रेच्या 45 धावा धावफलकावर लागतायत. वैयक्तिक कोट्यामध्ये टोटल धावा 66. बादल म्हात्रेचा अगदी या वेळेला तुम्ही पाहू शकाल बॅटची एज लागली आणि त्यानंतर चेंडू मात्र अगदी यष्टीरक्षकाच्या वरून मात्र चेंडू आला मागील क्षेत्रामध्ये. हा येतोय आणखी एक नशिबाचा चौकार. पण 50 धावा अर्धशतक पूर्ण होणार का? आणखी एक या पीएन प्रीमियर लीग मध्ये अर्धशतकीय पारी खेळणारा बादल म्हात्रे खेळाडू ठरणार का? अगदी पाहायला मिळेल. सन्मान टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे बघा अगदी बादल म्हात्रेसाठी. बाट उंच करायची आहे, प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं बघा. बादल म्हात्रे व्हॉट अ मॅच, काय जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त खेळ. अगदी जर विचार केला ना तर स्वप्नील पवार सर फॉर्म हा टेम्पररी आहे पण तू क्लास परमनंट आणि तो क्लास मात्र इथे दाखवलाय या मॅच मध्ये. अगदी मी किती इन्फॉर्म आहे, मी किती फॉर्म मध्ये हे सांगत असताना बादल म्हात्रेचं अर्धशतकीय पारी. धावसंख्या टोटल त्याच्या वैयक्तिक कोट्यामध्ये 51 धावा आणि टीमची धावसंख्या 68 धावा. आता मात्र फटका फसला बघा अगदी, परंतु वेळ निघून गेली आहे. जरी आपण पाहिलं ना, जरी बाद झाला असला बादल म्हात्रे तरी बादलनं त्याचं काम अगदी पूर्ण केलंय. अगदी ज्या संघानं त्याच्यावर जबाबदारी दिली होती त्या संघाची जबाबदारी त्यानं पेलली आणि त्या संघाला अगदी मजबूत स्थितीमध्ये आणलं आणि त्याचं काम मात्र पूर्ण करून 51 धावसंख्येवर. काल सुद्धा योगेश पवार 51 धावसंख्येवर त्यानंतर बाद झाला. इथे सुद्धा तेच घडलं. बादल म्हात्रे बाद होतोय परतीच्या मार्गावर. डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट त्याच्यासाठी पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप नामक फलंदाज पाहायला मिळतोय. सन्माननीय आमचे पाहुणे मधुशेठजी अखवारे या साहेबांच्या माध्यमातून बादलची जी खेळी झाली पण 51 धावांची, त्या खेळीसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज अगदी आले. त्यांना विनंती करतोय साहेबांना या पण व्यासपीठावर आपलं पेन प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये अगदी आम्ही स्वागत करतोय. नक्कीच शेखरजी पाटील सर, जरूर तुम्हाला या ठिकाणी मी आवर्जून सांगेल
ह्याच मैदानावरती शिवसेना चषक ही स्पर्धा नाईटची झाली. त्या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून एक बाईक देण्यात आली होती. अगदी कारण ज्या वेळेला तुम्ही स्पर्धा ऑर्गनाईज करताना त्यावेळेला जे स्पॉन्सर जे असतात किंवा तुम्हाला जे मदत करतात ना त्यांचा सुद्धा खूप महत्वाचा वाटा असतो. योगेश पवारनं 11 चेंडूमध्ये 51 धावा जमवल्या. इथे सुद्धा 22 चेंडूमध्ये अगदी 51 धावा जमवल्या. बादलनं 22 चेंडूमध्ये 51 धावा जमवल्या. अगदी पाहायला मिळतात बघा काय चांगला खेळ. अगदी क्रिकेट इथे मात्र अगदी सरळ बॅक टू द आपण पाहिलं तर स्टंपवर चेंडू आदळलाय परंतु त्यानंतर या चेंडूवर फलंदाज मात्र इथे रनआउटच्या माध्यमातून बाद होताना पाहायला मिळतोय. मुद्दूभाई अखबारी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपला देखील पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत आहे. टोटल रन्स जमल्या 74 रन्स. अगदी मी म्हणेन धावसंख्या अजून वाढली असती परंतु सुयश भटचं जे षटक आलं ना 3 धावेचं तिथून थोडासा अंकुश लावला गेला आणि त्यानंतर प्रथमेश पाटीलनं धावा खर्च केल्या परंतु स्कोरबोर्ड थांबला. 6 षटकांचा खेळ संपला. पहिलं इनिंग पूर्वार्ध पहिलं सत्र संपलं आणि 36 चेंडू 6 षटकामध्ये जमल्या 74 धावा आणि 75चं एक मोठं टार्गेट आव्हान मात्र सेट केलंय. ते टीम तुम्ही पाहू शकाल. अगदी आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ टॉस हरल्यानंतर जय हनुमान तरणकोप संघानं समोर SS वॉरियर्स संघासमोर मग या धावा चेस होतील डिपेंड होतील धावा जमतील की अजून मैदानाच्या आतमध्ये काय घडेल हा 6 षटकांचा उत्तरार्ध पुन्हा एकदा ऐकूया आपण या पेन तालुक्यातील अगदी नामवंत समालोचक आमचे स्वप्नीलजी पवार सर. धाव संख्या करायची आहे 74 झाल्यात 75 करायचे आहेत. बघा 5 षटकांमध्ये आपण पाहिले ना तर 60 धावा होत्या. त्यानंतर 6 आला 66 झाल्या. त्यानंतर चौकाराला 70 झाल्या. त्यानंतर 2 आल्या 72 झाल्या. विकेट गेली. त्यानंतर 2 आल्या 74 झाल्या. त्यानंतर विकेट गेली म्हणजे टोटल 74 जमल्या आणि 75चं टार्गेट आहे. पूर्वार्धामध्ये आपण या ठिकाणी उत्तर जरूर ऐकलात. आवाज सुंदर असा आवाज आपण संपूर्ण आज या दिवसामध्ये ऐकणार आहोत.
शेखरजी पाटील सर यांचा आवाज प्लस पे कुडावेचे हे समालोचक अतिशय सुंदर असा आवाज आणि अनेक सातत्याने स्पर्धा आपण त्यांना कव्हरेज करताना पाहत असतो. तर फलंदाजांना विनंती असेल सर्व SS वॉरियर्स टीम आपला डगआउट आहे त्या डगआउट मध्ये जाऊन आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. सुयश भट्ट आणि टीम आपल्याला विनंती असेल आणि बाकीचे प्रेक्षक जे बसलेत त्या ठिकाणी खेळाडू कक्ष आहे त्यांना विनंती असेल आपण कृपया करून तो त्या ठिकाणी पॅव्हेलियन तो रिकामी करा लवकरात लवकर त्या ठिकाणी तर यस या ठिकाणी आपण आवाज ऐकलात पूर्वार्धामध्ये शेखरजी पाटील सर कुडावेचे हे समालोचक त्यांचा आवाज तुम्ही या ठिकाणी पूर्वार्धामध्ये ऐकलात आणि उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत जोडलं जातोय. 75 धावांचं टार्गेट आहे आणि 75 धावांना उत्तर देत असताना कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल SS वॉरियर्सच्या टीमच्या माध्यमातून हे उत्तर देण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने असेल रवी तर दुसऱ्या बाजूने असेल बंटी घरत. पेन तालुक्यातील चर्चेत राहिलं हे नाव खरं तर बघा या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि एक जरूर सुवर्ण संधी असेल. वेगवान चेंडू विगाचा बादशाह या उलट केला होता मात्र जरूर मी सांगितलं होतं जेव्हा मॅच स्टार्ट होणार होती नशीब नाईकची आणि तो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. भन्नाट वेगानं मात्र जाऊन फलंदाजाचं जरूर अंगावरती अदोलतोय आणि या ठिकाणी जरूर मी सांगू इच्छितो जर SS वॉरियर्स संघ विजय झाला तर निलेश पाटील भूमी 11 फणसडोंगरीचे पॅकर यांच्या माध्यमातून सर्व प्लेयरांना भोजनाची व्यवस्था बिर्याणी दिली जाईल. बोलूया पुन्हा एकदा मॅचकडे. चांगला बॉल या ठिकाणी पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला त्यानंतर एक सिंगल या चेंडूवरती घेतली जाईल. स्ट्राईक चेंज होईल आपण पाहतो. स्ट्राईक वरती आता बंटी घरत आपल्याला पाहायला मिळेल. चांगला खेळ पाहायला मिळेल ह्या लढतीमध्ये. आपण पहिली मॅच जर या ठिकाणी जरूर पाहिले गेले तर प्रेम 11 या संघानं पहिला विजय प्रस्थापित केला. चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजानं मात्र धावांना अंकुश लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. पुन्हा एकदा नशीबला आपण पाहतो पहिला चेंडू जर आपण विचार केला पहिला चेंडू तर अतिशय वेगानं मात्र चेंडू हाताळला गेला. खरं तर हे वैशिष्ट्य आहे नशीबचं. जेव्हा जेव्हा गोलंदाजी ट्रॅकवरती येत असतो तेव्हा तेव्हा जितक्या वेगानं चेंडू आपल्याला डिलिव्हर करता येईल त्या वेगाला मात्र तो नक्कीच टप्पा देखील आणि लाईन देखील त्याची चांगली आपल्याला कित्येक मॅचेस आपण त्याच्या पाहिल्यात. आज मात्र पेन तालुका प्रीमियर लीग मध्ये त्याला आपण पाहतो. आता देखील गुडलँड स्पॉट वरनं चेंडून उचली घेतली सरळ शिक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर बंटीला मात्र वेग या ठिकाणी समजता आला नाही. नशीबचा आणि सिंगल घेतले जाईल. प्रत्येक चेंडूवरती वेग आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. वेगाचा बादशाह मगाशी देखील उल्लेख केला होता आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिलं होतं. हरेश गावणचा मेडन षटक अतिशय भन्नाट वेग या ठिकाणी बाटची कडा पॉइंटच्या डोक्यावरनं पुन्हा एकदा चेंडूला उडवलं. क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या मागे चेंडूला अडवेल तद्वर मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केली जातील. हा धावा घेणं गरजेचं आहे कारण पहिलं षटक आपण म्हटल्यानंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक त्या षटकामध्ये कमीत कमी आपल्याला जर धावा 15 ते 20 धावा आल्या तरी देखील आपण धावांचा पाठलाग मात्र सहजरित्या करू शकतो. या अनुषंगाने मात्र फलंदाजी करत असतात फलंदाज. परंतु या धावामध्ये आता जर विचार केला तर षटकामध्ये धावा रोखल्या गेल्यात. हा देखील चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. पुन्हा एकदा भन्नाट वेगानं चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत चेंडू फेकलेत नशीबनं 5 चेंडू फेकलेत आणि धावा खर्च केल्यात 4 धावा खर्च केल्यात. म्हणजे बघा गोलंदाजी केवढी धारधार आपल्याला पाहायला मिळालं. अर्धशतक पाहायला मिळालं. बादल म्हात्रे क्लास पाहायला मिळाला. बादल म्हात्रेचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला परंतु पंचांचा इशारा येतो की सुरक्षित असेल फलंदाज. एका षटकाचा खेळ झाला समाप्त. धाव फलकावरती आपण धावा पाहतो फक्त आणि फक्त 5.
पहिल्या षटकामध्ये आल्या फक्त 5 धावा. आता मात्र 5 षटकांचा खेळ येणं बाकी असेल आणि 70 धावेची गरज. या ठिकाणी फलंदाजी आपण पाहिले होते पहिल्या सत्रामध्ये बादल म्हात्रेजी, ते मात्र खेळी आठवावे लागेल. बंटी घरत आणि रवीला चांगली फलंदाजी करावी लागेल. या मॅच मध्ये महत्वाची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच आपण पाहिली तर या ठिकाणी प्रेम 11 संघाने विजय प्रस्थापित केला. ओमकार हरपालच्या नेतृत्वाखाली चांगल्या गोलंदाज आपण पाहिल्या आणि पुन्हा एकदा मॅच कडे वळतो. एक चांगली लढत. पहिला सत्र समाप्त झाला, त्यानंतर दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात झाली, नशीबचा बोलबाला पाहायला मिळाला. दुसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाज फटका फसलाय आणि रवीला मात्र परतावा लागेल. पहिली विकेट तंबूच्या आशयाला. तर पहिली विकेट मात्र पहिली जोडी फोडण्यात यश मिळालंय. फलंदाज रवीला मात्र परतवले. खरं तर गोलंदाजाचा मी विचार केला, पण जरूर या ठिकाणी पाहतो अनिल पाटील. काल जर देखील आपण खेळ पाहिला, सुनील पाटील यांचा खेळ अफलातून ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून काल लाजवाब खेळ केला होता. याच मैदानावरती त्यांचा संघ ट्रिपल एस किंग्स हा संघ मात्र सुपर 8 मध्ये कालच्या दिवसामध्ये दाखल झाला आणि आज मात्र त्यांचे बंधुराज या ठिकाणी अनिल पाटील चांगला खेळ करताना पाहायला मिळतात. खरं तर षटकाला सुरुवात केली, त्यानंतर पहिल्या चेंडूवरती एक सफलता मात्र मिळवून दिली आपल्या टीमसाठी. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. बाटची कडा, चेंडू चालला या ठिकाणी गलीमधून सीमा पार. आल्या आल्या आलाय चौकार. फणस डोंगरीचा हा बाहुबली अक्षय जाधव, ज्याच्या बाटच्या रडारमध्ये चेंडू आला तर सीमा रेषा गाठल्याशिवाय राहत नाही, परंतु फटका फसला. अजून एक विकेट या ठिकाणी जरूर उल्लेख केला होता, परंतु फलंदाज होईल बाद अक्षय जाधव. बॅक टू द डगआउट. प्रथमेश पाटील मैदानामध्ये दाखल झाले. खरं तर रामवाडीचा एक अजून स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. ह्याचा देखील खेळ आपण पाहिला तर नक्कीच या ठिकाणी DK चषक आपण पाहिली स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये तब्बल एका षटकामध्ये 20 धावेची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दादर संघाचा राम पाहायला मिळाला होता आणि त्याच्यावरती आक्रमण केलं गेलं होतं. तब्बल 3 चेंडूमध्ये सामना फिनिश केला होता. 3 चेंडूमध्ये 20 धावा कुठल्या होत्या असा हा प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये 4थ्या क्रमांकाचा दाखल झाला. फुलटॉस आहे समोर, चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे त्याला मात्र भेदून चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. यस, हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. टेक्निकल टीम या ठिकाणी आपल्यासोबत जोडली जाईल PTC लाईव्हच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी असेल, दूध का दूध और पाणी का पाणी या ठिकाणी जरूर केलं गेलं PTCच्या माध्यमातून. चौकार आला पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू होता त्याला सैरले या ठिकाणी गोलंदाजाच्या डोक्यावरनं ठोकलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला.
चांगली फलंदाजी पाहायला मिळेल. खरं तर हा देखील चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो प्रथमेश पाटील. बॅटची कडा त्या ठिकाणी जरूर क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली होती, परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडूवरती झडप घालावी अशा चेंडूवरती हात टाकला. त्यानंतर चेंडूला स्टॉप केलाय. दुसरं षटक चालू असताना धावफलकावरती धाबांचा जर आपण विचार केला तर 2 गडी जरूर गमावलेत आणि धाबा झाल्या. तर धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रथमेश अजूनही मैदानावरती आहे. 75 धावांचा टार्गेट कशा पद्धतीने मोडीस काढला जाईल येणाऱ्या वेळामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी चांगली आहे, बॅटिंग देखील चांगली ऑर्डर आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर चेंडू, चेंज ऑफ द पेस. खरं तर हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला करावं लागतं. प्रत्येक चेंडूवरती वेग धारण करून चालत नाही. जेव्हा तुमच्याकडे व्हेरिएशन असेल ना तेव्हाच तो एखादा गोलंदाज सक्सेस होत असतो. आणि या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा या ठिकाणी धावांचा जर आपण विचार केला तर 13 धावा लागल्या गेल्यात. आपण पाहतो 13 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती 2 षटकांचा. चौदा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्पीडअप करा, चला मॅच सुरू करा. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 14 धावा धावफलकावरती लागल्या जातील. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा नशीबला आपण पाहतो. पहिलं षटक त्याने फेकलं होतं फक्त आणि फक्त 5च धावा त्याने खर्च केल्या होत्या. आता मात्र संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला नशीब नाईक. पहिल्या षटकामध्ये फक्त त्यांनी या ठिकाणी धावा 5 खर्च केल्या होत्या, परंतु दुसरा षटक वैयक्तिक फेकण्यासाठी सज्ज झाला. कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. 75 धावांचं टार्गेट आहे. ते टार्गेट मात्र या ठिकाणी वाचवण्यासाठी हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा अतिशय वेगानं मात्र चेंडू सरळ यष्टीच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. जरूर वॉर्निंग या ठिकाणी दिली गेली. गोलंदाजाला पुन्हा 1 बाउन्स जर चेंडू आला तर नो बॉल घोषित केला जाईल. अतिशय वेगानं मात्र चेंडू हाताला गेला नशीब नाईकच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूवरती वेग आणि वेगाचा बोलबाला हा चर्चेत राहिलेलं नाव नशीब आपल्याला पाहायला मिळतो आहे. नेक्स्ट बॉल बाहेरच्या दिशेने चेंडू फेकला होता. पंचांचा इशारा येणं बाकी असेल. यस, व्हाईट बॉल असेल. पहिला चेंडू आपण पाहायला गेलो तर अतिरिक्त उचली घेतली होती चेंडूनं. तदनंतर पंचांचा इशारा आपल्याला आला होता. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर जरूर नशीबला कळवण्यात आलं होतं की पहिला 1 बाउन्स या ठिकाणी हाताला गेला. नंतर बाहेरच्या दिशेने चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यावरती आली ही एक्स्ट्राची सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. त्याला स्पीडअप करा. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खूप अंधार देखील झाला होता. तब्बल 6:30 वाजले होते आणि तदनंतर देखील मॅच चालू होती. असं व्हायला नाही पाहिजे. त्या अनुषंगाने मात्र सर्वांना विनंती असेल, आपण सर्वांनी जर सहकार्य केलं तर प्रकाश ज्योत्यामध्ये जरूर आपल्याला या ठिकाणी सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला सर्व मॅचेस पाहायला मिळतील. पंचांचा इशारा येणं जरूर बाकी असेल. यस, नो बॉल असेल. नो बॉलचा पंचांशी कुठल्या पद्धतीचा वाद घालू नका. लक्ष असू द्या सर्व टीम आणि सर्व खेळाडू आपल्याला
विचार विनिमय करून डिसिजन आलाय. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टाइम अलर्ट आहे, नंतर सर्कलमध्ये एक खेळाडू आपल्याला घ्यावा लागेल. या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय, नो बॉल. नक्कीच या ठिकाणी सांगितलं देखील गेलं होतं. पंचांचा इशारा आलाय व्हाईट चेंडूचा. पंच विचार विनिमय करा, तर नंतर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवा. यस, पंचांचा इशारा या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचेलच. व्हाईट बॉलचा इशारा आला या चेंडूवरती. यस, पंचांचा इशारा आला, व्हाईट चेंडू. आपण पाहतो अतिरिक्त धावेनं धावफलकामध्ये वाढ या ठिकाणी केली जाईल. आपण पाहतो अतिशय वेगाने मात्र चेंडू या ठिकाणी हाताळले जात आहेत. नशीबच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. सर्व फलंदाजाला मात्र बांधून ठेवलाय. हा चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 75 धावांचा टार्गेट आहे. 75 धावांचा टार्गेट मात्र या ठिकाणी मोडीस काढला जाईल की या धाबा मात्र वाचवल्या जातील. चांगली गोलंदाजी केली जाते आपण पाहतो. चला सामना चालू करा लगेच. कुठल्याही पद्धतीचा वेल मात्र या ठिकाणी घेऊ नका. एका बाजूने एस धावफलकावरती धावा झाल्यात. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एका बाजूने असतील जय हनुमान तरणखोप हा संघ, दुसऱ्या बाजूने असेल एस वॉरियर्स हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी पंचांचा. थर्ड अंपायर या ठिकाणी जरूर घेतला जाईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि पंचांचा निर्णय तुम्हाला या ठिकाणी मान्य करावा लागेल. लक्ष असू द्या. पेंडिंग आहे, डिसिजन पेंडिंग आहे, लक्ष असू द्या.
नो बॉल असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा इशारा अंतिम राहील. लल्ला भास्कर कुठे असेल त्यांना विनंती असेल आपण या. चला मॅच स्टार्ट होईल. नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. खूप साऱ्या मॅचेस खेळायच्या आहेत, लक्ष असू द्या. 6 षटकांचे मॅच आहे प्रत्येक. प्रेक्षक कोणी आतमध्ये जाऊ नका, लक्ष असू द्या. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. बघा आयोजन चांगलं आहे, अगदी लाईव्ह स्पर्धा आहे. आणि मग एखादं मी म्हणेन चुकीचं पाऊल अगदी या स्पर्धेला गालबोट लागलं नाही पाहिजे. आम्हाला सहकार्य करायचं आहे. जी मेहनत आयोजकांनी घेतली ना, मग टीम स्पिरिट आणि अगदी टीमनं आम्हाला कोऑपरेट करायचं. बघा आपण दोन्ही टीमला मी विनंती करतोय, आपण कोऑपरेट करायचं. आम्हाला जो योग्य डिसिजन असेल ना तो पोहोचला जाईल आणि आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे. यस, चांगली स्पर्धा आहे. लाईव्हच्या माध्यमातून सर्व हे क्षणचित्र टिपलं जात आहेत. तर सर्वांना विनंती असेल कुठलाही गालबोट लागतं का म्हणे. गेले 3 दिवस आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा हा 4था दिवस आणि सर्व चांगल्या मॅचेस आहेत. त्याच्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण. आणि बघा डगआउट सोडून कुणी येऊ नका. आयोजकांचा या ठिकाणी आवाज आमच्यापर्यंत पोहोचलाय. डगआउट सोडून कृपया करून आपण SS वॉरियर्सच्या खेळाडूंना विनंती असेल, आयोजकांचा जरूर आमच्यापर्यंत आवाज पोहोचलाय की प्लीज विनंती असेल आपण डगआउटमध्ये बसून घ्यायचं आहे. आणि पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. पंच या ठिकाणी नो बॉलचा इशारा आला आणि जे प्रेक्षक आतमध्ये गेले होते त्यांना विनंती असेल बाहेर या. नो बॉलचा इशारा असेल. नेक्स्ट बॉल असेल. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट म्हटल्यानंतर एखाद्या प्लेअरला ही सुवर्ण संधी मिळत असते. चेंडूवरती या मोठ्या फटका खेळण्याची अनुमती असते. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला तरच फलंदाज बाद घोषित केला जातो. परंतु मोठा फटका या चेंडूवरती घेता येईल का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. उघडा डोले पहा नीट. हा चेंडू असेल फ्री हिट. समोर यॉर्ड टाकला होता चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय भन्नाट वेगानं मात्र चेंडूला या ठिकाणी डिलिव्हर केला. आणि कमिटीचा डिसिजन असेल तो सर्वांना मान्य करावा लागेल, लक्ष असू द्या. आणि जरूर मी सांगेल की या ठिकाणी लाईव्ह सिस्टीम सगळी आहे. PTC लाईव्हच्या माध्यमातून सगळे हे चित्र टिपले जातात. तर सर्व टीमला विनंती असेल आपण वारंवार डगआउटच्या समोर येऊ नका. फुलटॉस आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू दस्तक पे मस्तक. चेंडू सीमा पार. षटकार. फलकावरती धावा लागल्या गेल्यात आपण पाहतोय. आतापर्यंत 23 धावा लागल्या गेल्यात. स्टेप आउट झाले होते. बाहेरच्या दिशेने चेंडू फेकला गेला. खूपच पंचांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. 24 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. फलकावरती लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तेवढं चांगली फटकेबाजी. प्रथमेशच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले त्या ठिकाणी आपण पाहतो. चुकी केली ही मात्र मोठी विकेटला जीवनदान दिलं. 25 धावा फलकावरती लागल्या जातील. चांगली
बॅटिंग करावे लागेल. अजूनही सलामीला गेलेला फलंदाज बंटी घरत मैदानामध्ये आहे. बंटीला चांगली कामगिरी करावी लागेल. संघाचा आयकॉन पाहायला मिळतो. आता मात्र गरज असेल 20 चेंडू 50 धावेची. 20 चेंडू 50 धावा, 25 धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. 75 धावांचं टार्गेट आपण पाहतो. 20 चेंडू 50 धावा टार्गेट एवढंही कठीण नाही, परंतु करावा लागेल. समोर टाकला बाटच्या रडार मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला. तू चल मी आया. बंटी घरत बॅक टू द डगआउट. फलंदाज बंटीला मात्र परतवलं तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. फलंदाज 5व्या क्रमांकाच्या मैदानामध्ये दाखल झालाय सुयश भट, ज्यानं गोलंदाजी करत असताना मात्र चांगली गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. मात्र त्यांनी या ठिकाणी धावा वाचवल्या होत्या, परंतु फलंदाजी करावी लागेल. 19 चेंडू 50 धावेची गरज असेल या मॅचमध्ये. मॅच बनवू शकते, परंतु धावा बनवाव्या लागतील. नशीबचं चांगलं षटक आतापर्यंत राहिलं. षटकार जरूर या ठिकाणी प्रथमेशनं लगावला होता त्याच्या चेंडूवरती. अजूनही प्रथमेश मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. क्रमांक 5 वरती सुयशला आपण पाहतो. सुयश देखील फणस डोंगरी संघातनं गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळतो. लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव. फटका फसलाय. बादल मात्र चेंडू खाली आणि झेल मात्र सोडला. खरं तर अशा मोठ्या फलंदाजाकडनं, अशा मोठ्या क्रिकेटरकडून खूप कमी अपेक्षा असतात की अशा सभापतीचे झेल मात्र टिपले जावे अशीच अपेक्षा असते गोलंदाजाकडून. परंतु 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती आतापर्यंत धावा लागल्या जातील 26 धावा आणि 3 गडी गमावलेत. 18 चेंडू 49 धावेची अद्यापही गरज असेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 26 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 18 चेंडू 49 धावेची गरज या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. ऑफिशियल ड्रिंक ब्रेक या ठिकाणी झाला. त्यावर आपण देऊया एक सुवर्ण संधी डीजे गोल्डन यांना. आपण पाहतोय 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा या ठिकाणी 26 जोडल्या गेल्यात. आणि पुन्हा एकदा मी अनाऊन्स करतोय, खरं तर एस एस वॉरियर्स संघ जर जिंकला तर जेवढे खेळाडू आहेत त्यांना मात्र निलेशजी पाटील, दिग्गज पॅकर याच्याकडनं बिर्याणी जरूर भोजनाची व्यवस्था केली जाईल. बोलूया पुन्हा एकदा मॅचकडे. मॅच चांगली आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 26 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 18 बॉल 49 धावेची गरज. 75 धाव्यांचं टार्गेट होतं. त्या टार्गेट मात्र या ठिकाणी मोडीस काढलं जाईल का, हा देखील प्रश्न सर्व प्रेक्षकांना पडला असेल. आपण पाहतोय भरपूर प्रेक्षक देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. श्री सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियन मधील देखील प्रेक्षकांची गर्दी. तसंच आपण पाहतो या ठिकाणी टेकडीवरती भरपूर प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. खरं तर फटका फसलाय. झेल पकडली जाईल का, पकडले झेल आणि सुयशचा या ठिकाणी संपलाय खेळ.
नक्कीच आपण पाहतोय लगातार विकेटवर विकेट ती या ठिकाणी जात आहेत. चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आला होता अनिल पाटील. अनिल पाटीलने चांगली सफलता मात्र या ठिकाणी मिळवून दिले. खरं तर सुयश भट म्हटल्यानंतर एक लेदरपट्टू चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, परंतु आता मात्र आपल्या संघासाठी पाहिजे ती कामगिरी मात्र करू शकले नाही. स्वतः ओनर देखील आहेत या टीमचे. एस वॉरियर्स हा संघ मैदानामध्ये खेळतो. त्या टीमचे पुन्हा एकदा बोलूया आपण मॅचकडे. आमिरला आपण पाहतोय या ठिकाणी बाटची कडा घेतली होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. अजून एक धक्का. ऋषी कोहली हा देखील पेनकोली वाडाचा एक बाहुबलीच आपण म्हटला तरी काही वावगं ठरणार नाही. चांगला खेळ त्याचा देखील आपण पाहिला या मैदानावरती. गत वर्षी देखील अतिशय एक्स्ट्रॅक्शन चांगलं केलं होतं. व्हिडिओ देखील खूप साऱ्या व्हायरल देखील झाल्या होत्या ऋषी कोहलीच्या. तोच मैदानामध्ये दाखल झालाय फलंदाजीसाठी. चला स्पीडअप करा लगेचच. चांगली गोलंदाजी अनिल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. उर्नोलीचे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, स्टार खेळाडू. उर्लोली म्हटल्यानंतर अनिल पाटील आणि सुनील पाटील ही जोडी मात्र हे दोन्ही खेळाडू बंधुराज चर्चेत राहिलेले नावं आहेत. पेन तालुक्यामध्ये पेन प्रीमियर लीग 2024 मध्ये काल आपण पाहिलं तर सुनील पाटील यांचा खेळ आणि आज आपण पाहतो अनिल पाटील बंधुराज या ठिकाणी पुन्हा एकदा अलंग द कार्पेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचलीत. चेंडूला उचलतील फेकतील एकच धाव, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. हे फटके मात्र या ठिकाणी जोरदार हिट करावे लागतील. षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. खूप धाव्यांची आतापर्यंत गरज आहे. आपण जर विचार केला तर जय हनुमान तरुण खूप संघानं मात्र पूर्णपणे या ठिकाणी एस वॉरियर्स संघाला मात्र बॅकफुटला ढकललं. हे देखील चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. महत्वाचे फलंदाज या ठिकाणी बाद झाले. त्यानंतर मिडल ऑर्डरवरती फलंदाज प्रथमेश आणि ऋषी कोहलीला आपण पाहतो. दोन्ही फलंदाजाला मात्र या ठिकाणी जिम्मेदारी दिले ती पार पाडावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा अनिल सज्ज झाले गोलंदाजी मार्कवरती. स्लोवर चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. स्लोवर चेंडूला अक्षरशः या ठिकाणी जरूर चकवलं फलंदाजाला. मुद्दूशेठ अखवारे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती सन्मानानं या व्यासपीठावरती यायचं आहे. पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये आपले सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून बादल म्हात्रेसाठी तब्बल 1,500 रुपयाचा पारितोषिक आला. अर्धशतक बादल म्हात्रेने या ठिकाणी लगावलं. या स्पर्धेमधील दुसरं वाईटचा इशारा आलाय पंचांचा आपण पाहतोय. वाईटच्या स्वरूपात जरूर एक धावसंख्या या ठिकाणी ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा आतापर्यंत जर आपण विचार केला चौथं षटक चालू आहे आणि धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत 28 धावा लागल्या गेल्यात. 75 धावांचा टार्गेट होतं. 28 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. चांगली बॅटिंग करावी लागेल. मॅच अजूनही बनू शकते, परंतु चौकार षटकार येणं तेवढंच गरजेचं असेल या मॅच मध्ये. फटका फसलाय परंतु या ठिकाणी नशिबाची साथ बघा. लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय दन दन करत. सीमा पार चौकार.
नक्कीच फटका फसला होता. मी जरूर या ठिकाणी सांगेल की चांगले प्रयत्न केला जातो दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. संघर्ष हाती परमेश्वर हेच चित्र आपल्याला पाहायला मिळते. इनसाइड आउट पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतील चेंडूवरती. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतं. पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या जातील. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती आपण धावांचा विचार केला तर 34 धावा लागल्या गेल्यात. आपण पाहतो आता मात्र 12 चेंडू आणि गरज असेल त्रेचाळीस धावेची गरज. 12 चेंडू 43. बारा चेंडू 43 धावेची गरज असेल. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी सज्ज होईल. नितेशला आपण पाहतोय 5वं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज झाला. 12 चेंडू 43 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र मोठे फटके लगवावे लागतील या षटकामध्ये. नितीश आलाय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. या ठिकाणी चांगला अलंग द कार्पेट फटका आपल्याला पाहायला मिळाला. असे फटके मात्र कमी खेळावे लागतील या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय खरं तर पेन तालुक्यातील एक ड्रॉइंग मास्टर जितूदादा गायकवाड यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं. त्यांचं सहसाथीगारी आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारे हे व्यक्तिमत्व नऱ्याभाई यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. सकाळच्या सत्रामध्ये देखील उपस्थित होते. त्यांचं देखील करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. बोलूया मॅच कडे. लोअर फुटा चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा बादलला आपण पाहतो. बादलचा पॅट मधनं आपण पाहिला तर 51 धावांची झुंजावरती खेळली. दुसरं शतक माफी असावे अर्धशतक ठोकलं गेलं. पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये पहिलं अर्धशतक ठोकलं योगेश पवारनं. तदनंतर बादल म्हांद्रे यांचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. समोर टाकला ओव्हर पिच होता सरळ फेकून दिलं षटकाराच्या बाहेर. अशा फटक्याची नितांत गरज आहे. सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरनं ठोकला ऋषी कोहलीनं. षटकार पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. चेंडूला उचलतील फेकतील लगेचच सिंगल. स्ट्राईक रोटेट केली जाते. अशा फटक्याची नितांत गरज आहे या मॅच मध्ये. प्रथमेश आहे तोपर्यंत मात्र धावा या ठिकाणी जवळ येण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाईल. 32 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. अजूनही एखादा मोठा फटका पुन्हा एकदा कमबॅक करून देईल. समोर टाकला होता चेंडू. काय चेंडू समजलं नाही फलंदाजाला आणि डॉट बॉल पाहायला मिळेल. आता मात्र 7 चेंडू आणि 32 धावेची गरज. 7 चेंडू 32 धावा मॅच बनली असती परंतु विकेट मात्र लवकर गमावलं. त्या अनुषंगाने मात्र हे चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र ह्या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तरी देखील मॅच 6-26 वरती येऊ शकते. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अनिल पाटीलनं पकडला झेल. अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला.
6 चेंडू 32 धावेची गरज. 32 धावा जर बनवायच्या असतील ना तर हवाई हल्ले लगातार 5 षटकार आणि 2 धावा मात्र शेवटच्या चेंडूवरती घ्याव्या लागतील. 32 धावेची गरज आहे. 6 चेंडू 32 धावा. आपण पाहिला तर किंजल ट्रॉफीमध्ये जवळजवळ 6 चेंडूमध्ये 37 धावेची गरज असताना करण मडवीचा तो रेकॉर्ड त्यांनी केला होता त्या मैदानावरती. 6 चेंडूमध्ये 37 धावा त्यांनी बनवल्या होत्या, परंतु रेकॉर्ड या ठिकाणी बनवला जाईल का ऋषी कोळीच्या माध्यमातून. 6 चेंडू 32 धावेची गरज आहे. 5 षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती दुहेरी धावा मात्र या ठिकाणी गोला कराव्या लागतील. नक्कीच नेक्स्ट मॅच असेल विनर वर्सेस विनर, तर प्रेम 11चा कॅप्टन ओमकार हरपाल आपण लगेच रेडी राहा आणि टॉस बॉक्स मध्ये लगेच आपण संपर्क साधायचा आहे. विनर वर्सेस विनर लढत आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट लढत पाहायला मिळणार आहे. दीपेश पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 चेंडू आणि गरज असेल 32 धावेची. मोठं टार्गेट आहे. खरं तर प्रयत्न कमी पडले एस एस वॉरियर्स टीमचे. फलंदाज लवकर बाद झाले, त्या दबाव या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाजांवरती मिडल ऑर्डरवरती मात्र दबाव पाहायला मिळाला आणि तदनंतर ह्या धावा मात्र कुठेतरी महागड्या ठरल्यात. पडल्यानंतर चेंडू या ठिकाणी आपण पाहतो स्टंप वरून जाते. डॉट बॉल पहिला पाहायला मिळतोय. आता मात्र फक्त औपचारिकता बाकी असेल. 5 चेंडू आणि गरज असेल 32 धावेची. एखादा खराब जर चेंडू आला तर नशिबाची साथच म्हणावी लागेल, परंतु लगातार 5 चेंडू जर चांगले आले तर सहजरित्या मात्र मॅच या ठिकाणी जिंकू शकतो. जय हनुमान तरुण कोप हा संघ. पुन्हा एकदा पायावरती चेंडू टाकला अलंग द कार्पेट. चेंडू चालला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट स्क्वेअर लेगला. चेंडूला उचलतील फेकतील, एकच धाव घेतली जाईल. आता मात्र 4 चेंडू आणि 31 धावेची गरज. 4 चेंडू 31 धावा. स्ट्राईक वरती हर्षेलला आपण पाहतोय. मॅच मधली औपचारिकता या ठिकाणी बाकी असेल. 4 चेंडू 31 धावेची गरज. विनर वर्सेस विनर लढत असेल. प्रेम 11चे कॅप्टन ओमकार हरपाल आपल्याला लगेचच या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहे. बोलूया पुन्हा एकदा मॅचकडे. मॅच मधली आपल्याला या ठिकाणी हवा काढून घेतले जय हनुमान तरुण कोप संघानं. बाटची कडा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला पाहायला मिळतोय. स्ट्रक्शन आपली कामगिरी आहे ना ती चोख पद्धतीने बजावतोय. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 31 धावेची गरज. 3 चेंडू 31 धावा. अजूनही आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर विचार केला तर कधीही बनल्या गेल्या नाहीत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. येणाऱ्या काळामध्ये जरूर आपल्याला IPL चा महासंग्राम पाहायला मिळेल. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. अजून एक धक्का. दोन चेंडू आणि 31 धावेची गरज. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. विवेकला आपण पाहतोय. कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा. उलटा फुलटा शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला आणि फटका फसला आणि फलंदाज होईल बाद. एक चेंडू 31 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. खूपच बाहेर चेंडू फेकला. नो बॉलचा इशाराला पंचांचा. फ्रीड असेल चेंडूवरती परंतु खूप वेल देखील झाले. आणि आता मात्र 1 चेंडू 30 धावेची गरज असेल. नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत विनर वर्सेस विनर. प्रेम 11चे कॅप्टन ओमकार हरपाल आपण लगेच जायचं आहे टॉस साठी. चला स्पीडअप करा प्लीज.
शेवटचा चेंडू आहे, एक चेंडू 30 धावेची गरज आहे. खूप वेळ या ठिकाणी या मॅच मध्ये घेतला गेला. पारी होईल समाप्त आणि विजय या ठिकाणी दुसरा मॅच मध्ये आपण जरूर दुसरी लढत पाहिली होती. त्या मॅच मध्ये या ठिकाणी जय हनुमान तरुणखोप संघाने विजय प्रस्थापित केला. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन मॅन आर्मी बादल म्हात्रे. या ठिकाणी बादल म्हात्रेला विनंती असेल आपण या टॉस बॉक्स मध्ये आपला लगेचच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि ब्रँडेड टी शर्ट दिला जाईल. आपण बोलणार आहोत विनर वर्सेस विनर या लढतीकडे. एका बाजूने असेल जय हनुमान तरणखोप तर दुसऱ्या बाजूने असेल प्रेम 11. अर्थातच एका बाजूने विचार केला तर जय हनुमान तरणखोप संघाचे कॅप्टन नशीब नाईक तर दुसऱ्या बाजूने प्रेम निलकंठ भाई यांचा नक्कीच संघ आपल्याला पाहायला मिळतो. प्रेम 11 ओमकार हरपाल हे कॅप्टन आहेत त्या संघाचे. तर विनंती असेल टॉस साठी आपण लगेचच या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. चला बादल म्हात्रे आपण यायचं आहे अफलातून खेळली. खरं तर पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये अर्धशतक या ठिकाणी नोंदवलं बादल म्हात्रे. क्लास पाहायला मिळाला बादलचा आज अफलातून खेळली. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर मिस्टर परफेक्ट योगेश पवार यांच्या 11 चेंडूमध्ये अर्धशतक आपण पाहिलं होतं. आणि आजचा 14 दिवस मी उल्लेख देखील केला होता मोठ्या लढती मोठे खेळाडू पाहायला मिळतील. त्याच्यातलाच एक दादर गावचा सुपुत्र बादल म्हात्रे बरसलाय आणि अर्धशतक त्यांनी नोंदवलंय. तर आमचे सर्वांचे लाडकी व्यक्तिमत्व जितूदादा गायकवाड यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती अर्थात टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि ब्रँडेड टी शर्ट या ठिकाणी दिलं जाईल. बादल म्हात्रे एक अफलातून क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच आमचे नऱ्याभाई आणि जितूदादा गायकवाड नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असं खेळ पाहायला मिळाला आणि दर्जेदार षटकारांच्या आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. क्लास पाहायला मिळाला बादल म्हात्रेचा. खूप साऱ्या शुभेच्छा देखील असतील बादलशी आपण संवाद या ठिकाणी साधूया. नक्कीच बादल म्हात्रे मुद्दूभाई अखरे यांच्याकडून तब्बल पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. 1,500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलं. अर्धशतक या ठिकाणी लगावलं बादल म्हात्रेनं. चला